असलेला कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। वर्गात विद्यार्थ्यांना पावसापासून वाचण्यासाठी करावी लागत आहे कसरत। खिडक्यांना दरवाजे नसल्याने विद्यार्थ्यांना बसावं लागत आहे कुडकुडत। जर 8 दिवसात शाळेची दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही, मनसेच्या धैर्यशील पाटलांचा इशारा। मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गोंदवले नजीक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली। यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधी उडून जाईल याची शाश्वती नाही। पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या छिडकाव्यापासून वाचण्यासाठी वर्गातच कसरत करावी लागत आहे। शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत सुद्धा कुडकुडत बसावे लागत आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात जर येथे दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही, असा इशारा देखील धैर्यशील पाटील यांनी दिला आहे। या ठिकाणी असणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दिला होता। त्यावेळी अधिकाऱ्यांची पटाचे कारण पुढे करत चालढकल केली होती। आता सध्या पटाची पूर्तता झाल्यानंतर देखील शाळेची दुरुस्ती होताना दिसत नाही। त्यामुळे या शाळा इमारतीच्या डागडुजीसाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे या ठिकाणची शाळा दुरुस्त होणार का हे पाहणे उत्सुकतेचे कारण ठरले आहे। नंतर आत मिळतं का? पाण्यात येतं? थंडी वारं लागतं का तुम्हाला? आता किती दिवसापासून असं झालंय सगळं? तुम्ही किती वर्ष झाले शाळेत येत आहे? 4थ्या वर्षापासून असंच आहे? ठीक, आज आम्ही कचरेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे। येथील कचरेवाडीतील लोकांनी आम्हाला सकाळी फोनवरून सांगितलं होतं की ह्या शाळेला तुम्ही जरा पाहणी करा। 1 वर्ष झालं आम्ही त्या संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांना वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा अजूनपर्यंत शाळेचं काही काम झालेलं नाही। मग आम्ही आज सर्व पत्रकार बंधूंना घेऊन इथं पोहोचलोय। आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे की वरचा पत्रा सगळा निघालेला आहे। पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते, सगळी मुलं पाण्यामध्ये भिजतायत, थंडी वारं खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक। आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असता त्या शिक्षकांनी सांगितले की आम्ही 7 ते 8 महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समितीत दिलेला आहे। मग 8 महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। लवकरात लवकर पंचायत समितीतल्या काही ज्या अधिकाऱ्यांना शाळेची दुरुस्तीबाबतची जी कोण आहेत त्या लोकांनी लवकर त्यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा आम्हाला अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही मी येत्या 8 दिवसामध्ये। कारण एखादी घटना घडल्यानंतर, एखादा मुलगा दगवल्यानंतर किंवा इतर कुठली घटना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लक्ष शासन देणार आहे का? शासनाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या स्कीमा देत आहे, लाडकी बहीण असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो, जर ही गोष्ट जर एका दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या मान तालुक्यातल्या एक कचरेवाडी सारख्या ठिकाणी जर शाळा जर व्यवस्थित नसेल तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। येत्या 8 दिवसाची मुदत आहे। 8 दिवसात जर शाळेची दुरुस्ती नाही केली तर अधिकाऱ्यांच्या खुर्ची आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये। मुलाला काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मला सांगा? हा, नाही तुम्हाला आताच यायला लागेल। मी तहसीलदारांना आत्ताच बोललोय, तहसीलदार म्हटले 15 मिनिटात पीसे साहेबांना पाठवतो। नाही पाठवलं तर तहसीलदार साहेबांना मी सांगितले साहेब मला तुमची खुर्ची बाहेर आणून ठेवायला लागेल, ते बघा काय करायचं ते आता। नाही बेकार परिस्थिती आहे ही। मी स्वतः येऊन पाहणी केली, सगळी छोटी 8, 9, 10 वर्षाची मुलं मुली आहेत। त्यांना काय कळतंय सांगा? मुलं इकडे लोक गोंदवलेला, तिकडे किरकसरला लोक घालायला लागले। तर साहेब हे वाईट आहे। तुम्ही स्वतः मी दुसरी कुठली गोष्ट 10 वेळा ऐकून घेईन। लहान मुलांच्या बाबतीत मी अजिबात अडजस्टमेंट करून घेणार नाही। तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा। नसेल मला माझं लोकशाही मार्गाने मी साहेब काय करायचं ते करतो मग।
साहेब तुमच्या जर कामात ट्रिक्टपणा असता तर 7 महिने प्रस्ताव पाठवून साधी खिडकी बसवली नाही, पत्रा उडतोय. नाही 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 मला सांगा. नाही नाही ऐका ना, एखादी आपत्कालीन गरज पडल्यानंतर तुम्ही काय मंजूर करेपर्यंत वाट बघणार आहे का? तुम्हाला ते पत्र्याला 2 स्क्रू मारता येत नाहीत का? काय सांगताय साहेब? 7 महिने झाले त्यांनी प्रस्ताव तुम्हाला पाठवले. तुम्ही बघा, मी तुम्हाला आता फोन करून सांगितले, तुम्ही करायचं न करायचं तुमच्या हातात आहे. नाही केलं तर पुढचं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय त्याच्यासमोर तुम्ही जायचं. ठीक आहे साहेब, बघा काय करायचं. हा, आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला